दुसऱ्यांच्या घरी धुनीभांडी करणारी महिला थेट आमदार बनली, विधानसभेत पोहोचली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यात पहिल्यांदाच भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले. सोमवार 4 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने 294 पैकी तब्बल 206 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले, तर तृणमूल काँग्रेस केवळ 80 जागांवर मर्यादित राहिली आहे. आणि या निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा होत असून घराघरात भांडी घासण्याचे काम करणाऱ्या कलिता माझी यांनी औस्क्राम मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. कलिता माझी यांना भाजपने औस्क्राम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती आणि मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. हा मतदारसंघ बोलपूर लोकसभा क्षेत्राचा भाग आहे. भाजपने राज्यात प्रचंड बहुमत मिळवलेल्या या पार्श्वभूमीवर त्यांचा विजय अधिकच महत्त्वाचा मानला जातो आहे. आणि या निवडणुकीत कलिता माझी यांना 1,07,692 मते मिळाली असून त्यांनी TMCचे उमेदवार श्यामाप्रसन्न लोहार यांचा 12,553 मतांनी पराभव केला. त्यांनी घराघरात जाऊन प्रचार केला आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना या विजयातून मिळालं आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात यंदा एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. भाजपच्या कलिता माझी यांनी तृणमूल काँग्रेसचे श्यामाप्रसन्न लोहार यांचा पराभव करत औस्क्राम अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ क्रमांक 273 मधून विजय मिळवला आहे. कलिता माझी यांनी 12,535 मतांच्या फरकाने हा विजय मिळवला आणि या निवडणुकीत कलिता माझी यांना एकूण 1,07,692 मते मिळाली, तर श्यामाप्रसन्न लोहार यांना 95,157 मतांवर समाधान मानावं लागलं. आणि याशिवाय CPIMचे चंचलकुमार माझी यांना 16,478, काँग्रेसचे तापस बराल यांना 2,082, अपक्ष उमेदवार निहार कुमार हजरा यांना 994 मते मिळाली. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोलकाता.